आले मॅडम. कॉंग्रॅच्युलेशन अक्षरा मॅडम. आता तुम्हाला अक्षरा मॅडमच म्हणावं लागणार. मुख्याध्यापिका झालात तुम्ही. अभिनंदन. अच्छा, म्हणजे मी याच्या आधीच इथे बातमी पोहोचली. काय मॅडम तुमच्या डोक्यात? कसला डाव मांडताय तुम्ही? अरे वा अक्षरा, बरं झालं तू आलीस. खूप छान वाटलं. खुर्ची ना इतके दिवस रिकामी बघवत नव्हती ग. हो ना, आणि तसंही आम्ही म्हणतच होतो, फुलपगारे सर रिटायर झाल्यानंतर तुझीच वर्णी लागणार मुख्याध्यापक म्हणून. कधी आम्हाला रजा लागली तर आमचा अर्ज स्वीकारा. मी खरं सांगते, माझ्यासाठी आश्चर्याचा धक्का आहे. आज सकाळी पत्र आलं आणि मला धक्काच बसला. अगं हो, पण आश्चर्याचा सुखद धक्काच असेल ना हा. ओ मास्तरीन बाई, अभिनंदन. काय हो, असं मुख्याध्यापक बाईंना ताटकळत बाहेर उभं करणं बरं दिसतंय व्हय? चला चला आतमध्ये चला. अरे वा, केवढा मोठा बुके आहे हा. हनुमान भुवनेश्वरी मॅडमनी पाठवलंय. लहान सहान पाठवणार आहेत व्हय? त्यांच्या वतीनं मी आल्या. चला आज जाऊ, जोरात स्वागत करू त्यांचं. चला मास्तरीत बाई या. काय मास्तरीन बाई, चल की चल. अगं ये ग, ये 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 इकडे उभी राहा. आले का समजे? हा हे घ्या. अभिनंदन. टाळ्या वाजवा, होऊन जाऊ दे. कसं वाटतं? छान. अरे फोटो काढ की. काढ 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 लवकर. सर या पुढे या. या मॅडम तुम्ही बी या. हा छान फोटो आला पाहिजे. हा बर, असं सगळं झालं तर. पण भाऊजी सॉरी या, मला वाटतं चूक तुमचीच आहे. कसं काय? हाय का आता तुम्ही बी निकाल देऊन मोकळ्या झालोय. मास्तरींबाईंची काय चूक आहे असं वाटत नाही तुम्हाला? हो, त्यांचं काय चुकलं सांगा ना. आता जर त्यांना खात्री वाटत असेल तर त्याचा काहीतरी विचार केलाच असेल ना त्यांनी. सॉरी या भाऊजी, पण थोरल्या सरकारांचं आधीचं वागणं आणि लग्न झाल्यानंतर त्यांच्याशी वागणं याचा काहीतरी अर्थ काढला असेल ना त्यांनी. अहो हे सगळं त्यांनी त्यांच्या अनुभवातूनच केलं असणार आहे. हाय का आता काय बोलणार? मास्तरींबाईंनी जेवढा आईसाहेबांचा अनुभव आहे त्याच्यापेक्षा जास्त तर मला आहे का नाही. आईसाहेब असं करणारच नाही. आणि समजा त्यांनी असं केलं असतं का नाही, त्यांनी छातीटोकपणे सांगितलं असतं की हां आम्ही असं केलेलं आहे, हाय बाबा जे आहे ते आहे, त्या अशा पळून जाणाऱ्यातल्या नाही तू. हे सगळं असेल हो, पण वहिनींना बाहेर काढणे एवढं. त्याच तर वाईट वाटतंय. मी फक्त सत्याची बाजू घेतली, त्यात माझी काय चूक झाली आता? मी फक्त शब्द पाळला, माहित आहे काय, जो की मास्तरींबाईंनीच दिला होता. ह्याच्यात काय चूक झाली माझी? जे घडलं ते वाईटच घडलं, ते नाहीच घडायला पाहिजे होतं. पण काय, बरं जाऊ द्या. बरं भाऊजी मी काय म्हणते, व्हॅलेंटाईन डे तो तुम्ही असा भांडून साजरा करणार वय? हो तेच की वहिनी. बघा की आता व्हॅलेंटाईन डेला तर आम्ही दोघं एकत्र पाहिलं होतो का नाही. व्हॅलेंटाईन डे म्हणजे आता आमचा एकतर्फीच आहे म्हणा. आम्हाला त्यांच्याविषयी जे वाटते काय ते असते, आमच्याविषयी वाटत नाही. पण तरी हो साजरा तर केला असता का नाही दोघांनी एकत्र, काही तर बारीक मध्ये. पण तुम्ही मदत केली की नाही वहिनी, अजून पण आपला व्हॅलेंटाईन डे साजरा होऊ शकतोय. अहो भाऊजी आता कुठल्या अडचणीत टाकताय मला? या आता काय तुम्हाला अडचणच वाटत असेल तर मग काय राहून देऊ. सॉरी सॉरी सॉरी. बरं काय करायचंय सांगा. एवढी एक मदत करा, आयुष्यभर तुमचे उपकार विसरणार नाही. ही उपकाराची भाषा करायची असेल ना तर मी अजिबात मदत करणार नाही. आधी सांगते. बरं ठीक आहे ठीक आहे, तुम्ही आणि चिडू नका. ठीक आहे, उपकार राहिलं, उपकार कॅन्सल बस. पण एवढं करा, काम जरा जोखमीच आहे, लई तयारी करावी लागेल तुम्हाला. पण तुमच्यासाठी काय अवघड नाही आणि मी आहेच तुमच्या संग, बरं काय. पण तुम्हाला अभिनयाचं प्रथम पारितोषिक मिळवायची अजून एक सुवर्ण संधी देतोय. भाऊजी
संधी द्या, ते तुमचं गिफ्ट नको हा. बरं ठीक आहे, राहिलं ऐका तर. बरं बोला काय करायचंय. मॅडम बास 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 हिराबाई, बास झालं. एवढं काय त्याच्यात? हा, जे तुम्ही करायला पाहिजे होतं ते आम्ही केलं नाही, म्हणजे तसं घडून गेलं. सॉरी मॅडम, तुम्ही दिलेल्या वेळेत मी काम पूर्ण नाही करू शकले, पण काही का असे ना आपल्याला पाहिजे तो रिझल्ट मिळाला ना. रिझल्ट तर मिळाला, पण परीक्षा तुम्ही नाही दिली. हो म्हणजे मी प्रयत्न केले मॅडम, पण माझ्याकडनं काम नाही झालं. बरोबर आहे तुमचं, पण निखिलची नोकरी आता पक्की ना. वा, म्हणजे तुम्ही काय आयत्या पिठावर रेघोट्या वाढणार वय? हा, अशी नाही होणार पक्की नोकरी. त्यासाठी तुम्ही दिलेला शब्द तुम्हाला पाळावा लागल. हो मॅडम, मी काय करायचंय आता? म्हणजे ताई तर हे घर सोडून निघून गेली ना. अहो, त्या हे घर सोडून गेल्या, तुमच्या घरात राहायला आल्या, त्यानं काय होणार आहे? म्हणजे आता मी काय करायचंय? झालं का? म्हणजे आता सगळं तुम्हाला इसकटून सांगायचं वय? बर, सांगतो तुम्हाला. आता हिराबाई, तुमचं काम काय होतं? सुनबाईसनी घराच्या बाहेर काढायचं, तरच तुमच्या निखिलची नोकरी पक्की होणार होती. ते काय तुम्हाला जमलं नाही म्हणल्यावर खरं तर तुमच्या निखिलला आम्हीच नोकरीवरून काढून टाकलं पाहिजे, नाही का? नाही नाही मॅडम, असं करू नका प्लीज मॅडम. हो, पाया पडून काय होत नाही. उठा. मॅडम प्लीज असं करू नका ना. का नाही करायचं? हा, का नाही करायचं? एक कारण सांगा म्हणजे झालं. मॅडम मी जेन्युइनली खूप प्रयत्न केले, पण मला कुठलाच मार्ग सुचला नाही ताईला घरातून बाहेर काढायचा. मी खूप विचार केला, मी आई बाबांना पण समजावून बघितलं, पण नाही जमलं मला. आम्ही तेच म्हणतोय. आता तुम्ही तुमचा शब्द पाळला नाही म्हणल्यावर तुम्ही त्याची शिक्षा भोगायला पाहिजे का नाही? दोन्ही कसं जमल? शब्द बी पाळायचा नाही, शिक्षा बी भोगायची नाही. मॅडम मॅडम तुम्ही सांगाल ती शिक्षा भोगायला मी तयार आहे, पण प्लीज प्लीज निखिलला नोकरीवरून काढून टाकू नका ना. बरं बर, नाही काढत आम्ही, नाही काढत. हा, पण तुम्ही आमासनी सुनबाईंना घराबाहेर काढायचा जो शब्द दिलता तो पाळायचा. काय आता फक्त घर बदललंय. या घरातनं ते बाहेर पडल्यात, त्या घरातनं कशा काय बाहेर जातील हे काम तुम्ही बघायचं. मॅडम अहो हे कसं शक्य आहे? म्हणजे घरी आई बाबा, मी कसं बाहेर काढणार ताईला? ते आम्हाला काय माहित नाही. सुनबाईनं त्या घराच्या बाहेर काढा, नाही तर तुमच्या निखिलला राजीनामा द्यायला सांगा. तुमच्या पुढं आता दोनच पर्याय आहेत. मॅडम अहो हे सगळं खूप कठीण वाटतंय हो. हिराबाई, हल्ली नोकरी मिळणं बी लई कठीण झालंय. त्यात तुमच्या निखिल सारख्याला तर नोकरी मिळणं लयच कठीण, आणि आम्ही तर आणखीनच कठीण करू शकतोय. अख्ख्या कोल्हापुरात कुठं बी त्याला नोकरी मिळणार नाही याची व्यवस्था आम्ही करू शकतो. नाही नाही मॅडम प्लीज प्लीज असं काही करू नका. मी करते काहीतरी. हा, लवकर काय ते करायचं. आणि आता आम्ही तुम्हाला मुदत देत नाही, तुम्ही आम्हाला मुदत द्यायची. त्या मुदतीच्या आत काम करायचं, आणि उगा वर्ष 6 महिन्याची मुदत देऊ नका. काय आम्ही बोललोय म्हणल्यावर लवकरात लवकर काम व्हायला पाहिजे. हो मॅडम, मी करते ना प्रयत्न, मी करते. प्रयत्न नाही हिराबाई, प्रयत्न करून झाले तुमचे. आता आम्हाला रिझल्ट पाहिजे, ते बी 1 महिन्याच्या आत. किती? एक महिन्याच्या आत. हा, जावा जावा, लगेच कामाला लागा. एक दिवस बी तुमच्यासाठी लई महत्वाचा आहे. म्हणजे बघा,
आज जर तुम्ही त्यासनी घराबाहेर काढलं तर तुमच्या निखिलचा पगार 30,000 वाढल. किती? 30. उद्या जर काढलं तर 29,000 वाढल. आणि परवा जर काढलं तर किती? 28. यो हिशेब ध्यानात ठेवा. जेवढे दिवस तुम्ही घालवाल तेवढी तुमच्या निखिलची पगारवाढ कमी होत जाणार. चला निघा आता, कामाला लागा. जावा. दिवस कमी, पगार कमी. हा जावा. या मॅडम, बसा तुमच्या खुर्चीवर. अगं जा की, बस जा. मॅडम खुर्चीत बसा ना. नाही, मी इथेच ठीक आहे. मॅडम तुमचीच खुर्ची आहे ती. अगं अक्षरा, कुठल्याही शिक्षकासाठी ही खुर्ची म्हणजे केवढं मोठं स्वप्न असतं. आणि तुझं तर ते एवढ्या लवकर पूर्ण होतंय, इतक्या कमी वयात. अगं बस, आनंद घे ह्या खुर्चीचा. त्यामुळे ही खुर्ची माझी नाही आहे, फुलपगारे सरांची. मी फक्त प्रभारी मुख्याध्यापिका आहे. म्हणजे जोपर्यंत सर पुन्हा रुजू होत नाही तोपर्यंतच माझी नेमणूक झाली. त्यामुळे या खुर्चीवर बसण्याचा माझा अधिकारही नाही आणि इच्छाही नाही आहे. मोहन दादा, साधी खुर्ची लावा ना इकडे प्लीज. अगं ही तुझीच खुर्ची हाय, बस तू. फुलपगारे सर काय आता येत नसतात, बस. ते वेळच ठरवेल मॅडम. असं येळ काय बी ठरवत नसते ग. कोण ठरवतंय माहितीये की तुला? हा, मोहन दादा आणताय ना खुर्ची प्लीज. थँक्यू. अक्षरा, अगं आता तरी बस. थँक्यू. थँक्यू. आपला समारंभ आता झाला असेल तर आपण आपापल्या कामाला लागूया का प्लीज. आधीच फुलपगारे सर नसल्यामुळे खूप कामं रखडली. चला. बघितलंस ना व? नाही, ताईनं तुला मुख्याध्यापकाचं पद दिलंय ग. ताईचं मन केवढं मोठं आहे, हाय का नाही? खरंच मोठं मन आहे मॅडमचं. इतकं मोठं आहे की त्याचा तळच लागत नाही. जायचं बी नाही एवढ्या खोलात. नाही, खोलात गेल्यावर काय होतंय बघितलंस ना व? नाही, मास्तरीन बाई हायस ना व? दुसऱ्यासनी धडे शिकवतीस, स्वतः बी लवकरच धडे शिक. त्यातच भलं हाय तुझं. येते म्या. आणि हा, ताईला काय सांगायचंय का? नाही म्हणजे एखादं आभाराचं पत्र बित्र. मॅडम, माझ्या नेमणुकीच्या पत्रावर मॅडमची सही नाहीये. ज्यांची सही आहे त्यांना पत्र जाईल माझ्याकडून. बर, मज्जा येणार आहे, लई मज्जा येणार आहे. चहा घ्या. आई बसा ना. नग नग लई कामं पडले ती. अक्षरा या घरातून गेली आहे. सगळं घर सुनं सुनं वाटतंय की नाही? व्हाय ना, पण जे घडाय नग होतं ते समजा घडलं बघा. सोनबाईनं जरा जास्तच ताणून धरलं नव. हे घरातून बाहेर काढणं, हे चॅलेंज वगैरे सगळं तुमच्या मुलीनं केलं नाही? हो, पण तिनं बी घर सोडून जायची तयारी लावली तीच नव. तुम्हाला खरंच वाटतंय की भुवनेश्वरी सहजासहजी या घरातून बाहेर गेली असती? नाही,
पण मग तिनं अशी पैज लावलीच नसती ना व. आई तिने अशी पैज लावली कारण तिला जिंकण्याची खात्री होती किंवा पैज जिंकायची सोय तिने आधीच करून ठेवली होती. हाय का आता बघा, तुम्ही असाच तिच्यावर संशय घेत असता. अहो तुम्हाला तिच्यातल्या चांगल्या गोष्टी दिसतच नाहीत, तुम्ही त्या बघतच नाही कवा. बरं, मला तिच्यात एकही गोष्ट चांगली दिसत नाही, मान्य आहे. तुम्ही सांगा, आहे तिच्यात एखादी चांगली गोष्ट आठवते? आता हेच बघा की, भुवीचा जर का सुनबाईवर एवढा राग असता तर तिला घरातून बाहेर काढल्या काढल्या तिने आज लगेच तिला फुलपगारे सरांच्या जागेवर मुख्याध्यापक कसं बनवलं असतं? काय? हेच हेच म्हणते मी. अहो तुम्हाला तिच्यातलं चांगलं काही दिसतच नाही. आता भुवीच्या मनात सुनबाई बद्दल जर का आली असती तर तिनं तिला मुख्याध्यापक कसं बनवलं असतं? बापरे, आता ही नवीन काय चाल आहे? बघा बघा, हेच म्हणते आम्ही. ह्यात बी तुम्हासनी चाल दिसती. या तुम्हासनी तिच्यातलं सळ काय दिसतच नाही, वाकड्यातच शिरता. तुम्ही आई आहात तिच्या, तुमचं म्हणणं मी समजू शकतो आई. पण आई, तुम्हाला सुद्धा आतून माहिती आहे तिचं सरळ साधं असं काहीच नसतं. तुम्ही उगा तिच्याबद्दल माझ्या मनात काय बाय वाकडं भरवू नका. आई, मी कशाला भरवू? माझ्यापेक्षा तुम्ही जास्त ओळखता तुमच्या मुलीला, तुम्हाला माहिती आहे ती कशी आहे. आई, मला वाटतं तुम्ही एकदा बोला तिच्याशी. काय बोलू? तिला सांगा, तिला म्हणावा अक्षराला परत सन्मानाने या घरात आण. सांगा तिला. नाही नाही, मला नाही जमायचं, तुम्हीच सांगा. आई, माझं बोलून झालंय आणि तुम्हाला माहिती आहे ती माझं किती ऐकते. नाही नाही, तुमचं जेवढं ऐकतेय ना मग तेवढंच माझं बी ऐकतेय. ये बघा, माणसाच्या हातात जेव्हा काय बी नसतं ना व, तेव्हा उगा हातपाय मारू नयेत. समद काळावर सोपवावं आणि रिकामं व्हावं. एवढं मी अनुभवातून शिकले. हा काळ आणखी काय काय घेऊन येणार आहे देव जाणे. काय वहिनी, सुटली का शाळा? अरे ताई, तुम्ही इथे? कशी आहे तब्येत? आज मी एकदम बरी आहे. आज चक्कर नाही, काहीच नाही. व्हेरी गुड. तुम्हाला आज भेटायला आली आहे. का, काय झालं? काल तुम्ही नसता तर माझं काय झालं असतं कोणाच ठाऊक. अहो ताई, मी तुम्हाला म्हटलं ना, थँक्यू वगैरे म्हणायची काही गरज नाही. आणि हे सांगायला तुम्ही इथे कशाला आलात? काहीच गरज नव्हती. काल तुम्ही मला मदत केली ना, मी आज फेवर रिटर्न करायला आली. म्हणजे माझ्याकडून तुम्हाला एक ट्रीट. म्हणजे? आपण कुठेतरी बाहेर जायचं जेवायला. ताई, मला खरंच आवडलं असतं, पण आज नको, खूप काम आहेत मला. अहो काम काय होतच राहतील. अहो इथे जवळच जाऊ, जास्त वेळ नाही लागणार, फक्त तासभर. आणि आपण जास्त काही खाणार पण नाहीये ना, काहीतरी खाऊ जवळच आणि परत जाऊ. नाही ताई, खरंच नको, खूपच काम आहेत. प्लीज आज नको. आज का नको? अहो आज व्हॅलेंटाईन्स डे. अरे हा, व्हॅलेंटाईन्स डे ना. पण मग तुम्ही ओमकार भाऊजींबरोबर सेलिब्रेट करा ना, माझ्या बरोबर कशाला जाता जेवायला? अहो तो आला नाही परत, बाहेर गेलाय कुठेतरी. बेळगावहून आले नाहीत ते अजून? रात्री उशिरा येणार आहे. चला ना प्लीज. अहो नाही ताई, खरंच मला शक्य नाही, खूप काम आहेत. आणि तुम्हाला माहिती आहे आता नवीन जबाबदारी आली आहे मुख्याध्यापक पदाची, त्यामुळे तर अजूनच काम आहेत मला. अहो काय सांगताय काय, तुम्ही शाळेच्या प्रिन्सिपल झालात. अभिनंदन. अहो एवढी आनंदाची बातमी तुम्ही मला आधी का नाही सांगितली? मी खरं सांगू का, मलाच कळत नाही ही आनंदाची बातमी आहे का कसली बातमी. हो आनंदाचीच बातमी आहे ही. आता तर मी तुमचं ऐकणारच नाही. तुमची जी काही कामं असतील ना तुम्ही रात्री जागून घरी करा. आताच चला बरं माझ्या बरोबर. नाही नाही चला. ताई एकदा ऐकलं असतं, माझं खरंच खूप काम आहे. तो मी अजिबात ऐकणार नाही. बाप रे, तुम्ही काय बुकिंग वगैरे केलं होतं का? नाही नाही, व्हॅलेंटाईन्स डे ना, मग हॉटेलवाले आधीच सजवून ठेवतात. अच्छा, तुम्ही बऱ्याच वेळा केलाय वाटतं व्हॅलेंटाईन सेलिब्रेट. म्हणजे काय, तुम्ही नाही केलं का? नाही हो, हे एवढं सगळं करायला माझ्याकडे वेळच कधी होता. ते पण आहे म्हणा. बसा ना तुम्ही, बसा.
तुम्ही कधी सेलिब्रेट नाही केलं का व्हॅलेंटाईन्स डे? नाही. का भाऊजी तुम्हाला कधी कुठे घेऊन नाही गेले का? काय झालं वहिनी? मी भाऊजींचं नाव घेतलं आणि तुम्ही गप्प झालात. वहिनी काय झालं? मला या घराच्या बाहेर जावं लागेल, चला.